माझं नाव पृथ्वीक आहे आणि मी 16 वर्षाचा आहे. आणि मी आता स्कूल ड्रॉप केली आहे 9थपासूनच. आणि जरा स्कूल म्हणजे फॅमिली इश्यू होते, त्याच्यामुळे स्कूल पण सोडली. आणि परत तिकडे मिस लोक परत टॉर्चर वगैरे करायचे, जरा दुसऱ्या क्लासमध्ये वगैरे बसवायचे, म्हणून त्याच्यामुळे मी स्कूल सोडली. आणि त्याच्यानंतर मग मी आमच्या इथेच बोटी वगैरे जायला लागलो. परत आमचा जरा फॅमिली इश्यू पण होता, मनी प्रॉब्लेम होती घरातच थोडी, त्याच्यामुळे बोटी वगैरे जायला लागलो. आणि मग त्यानंतर मग तिकडे मुंबईला कसा एवढा हे नाही वाटला, म्हणून मी आमच्या गावात आलो. तर मी गावात माझ्या काकांच्या बोटीवर जातो. तर आता थोडी असते कधी मच्छी, कधी नसते. वा, हे काय केलं असं? कुत्री तोडबीड बांधून घेतला काय? अरे नाही, तो फेकेल हलूच खाली. अरे पुट्टी नाही खाली फेकल्यावर ये इथे. तुझ्या नाही फेकणार. सुरी दाखव, बांधायची यायला वरतून, कापायला नको. चला. कारण माझे फीस भरा त्या टायमात बोललो असतो, कारण मला 10वीत पाठवणार आहेत म्हणून. हां, ते मस्ती तर म्हणजे नॉर्मल करायचो, एवढी पण नाही. दारूमध्ये मी बिअरच पितो, पण आता सगळा सोडलाय. आता फक्त वाईन पितो कधीतरी. मला आता म्हणजे घरी जायसारखं तर नाही वाटत, पण ते लोक कॉल करतात, ते लोक म्हणजे बोलतात करून ये, करून तू. असा तर आता एवढा हे नाही वाटत होत आहे, करून ते जाऊ. ते मुंबईमध्ये म्हणजे कसे आता कंटाळा येतो जास्त. तिकडे कसं घरात या, बाहेर परत फिरत राहावा फ्रेंड्ससोबत, असं असतं.
मला ऑप्शन म्हणजे दिला ना करून पेपर दे, तर मी काय पण करून पूर्ण म्हणजे रेडी होऊन घरी मस्त अभ्यास करे त्याचा करून मस्त आहे की पासिंग तरी काढणार एवढ्या ह्याच्याने जाऊन शिकतो. म्हणजे मला ना आय टी आय करून म्हणजे ह्याचा कोर्स करायचा होता, म्हणजे इंजिनिअरिंग ह्याचा आय टी आयचाच कोर्स करायचा होता. त्याच्यात वेल्डिंगचा हे सगळं येतो, रिपेअरिंग करे, तर त्याचा मला कोर्स करायचा होता. तर कसा फॅमिली इश्यू वगैरे झाला ना त्याच्यामुळे पैशांची कमी पैशांची कमी आणि नंतर स्कूल हे झाली ते पण लिव्हिंग आणायला पण मम्मीने करे हे नाही केला एवढा. त्याच्यामुळे मग मनी प्रॉब्लेम पण होता, मग मम्मी पण हे नाही करत होती. मग स्कूलमध्येच मी जायचा थोडा बंद केला आणि मिस लोक पण हे काढणारच होते, पण स्कूलमध्ये मी झालेलो पास, पण तिकडे पण हे झाला जरा प्रॉब्लेम. मग आत्ता या टायमाला मी रिझल्ट घरी आणला आणि या टायमाला आता मी म्हणजे काकांच्या घरी बोटीवर जातोय जरा मच्छीला वगैरे. आणि मी म्हणजे पहिल्यापासून जायचो, छोटा असायचो तेव्हा, पण तेव्हा कसं असं एवढा माहीत नव्हता, काय एवढा यायचा नाही. ते पण काकांसोबत जायचो, काका घेऊन जायचे. तर आता थोडा थोडा येतो तर करतो काम. आणि आता मग मग काकांसोबत घरी जातो, तिकडे मच्छी घरी असते, कधी नसते. आता कंडिशन त्यांचे पण मला कळतात. पण आता पण की आम्ही आमच्या टायमात जर बोलू तर आमची पुढची पिढी असेल ना त्याच्यात तर मच्छी नसणार असा तर आम्हाला वाटतो. का की आमच्याच टायमाला मच्छी नाही काय जास्त, तर त्यांच्या टायमाला मच्छी काय असेल असा वाटतो. का की लाईट फिशिंग हे ते होतोय ना आजकाल, त्याच्यामुळे मच्छी पण कमी होते पाण्यात. परत मच्छी पाण्यात कमी होते. आणि आता हे सगळं रेल्वेचा वगैरे पण बनवलेला जातोय पाण्याजवळ वगैरे पण, नेव्हीचा एरिया वगैरे. मग त्याच्यामुळे पण सगळ्या कोळी लोकांना आम्हाला जागा वगैरे कमी पडते. हा असा वाटतो का की फ्रेंड्स लोक पण 10वीत होते तेव्हा फ्रेंड्स लोक पण विचारायचे तुझं नाव यायचं स्कूलमध्ये हे ते अटेंडन्ससाठी, तेव्हा तू नसायचास करून. मग मला विचारायचे तू स्कूलमध्ये का नाही येत हे ते. पण तेच मला रिग्रेट आत्ता होतो का की लय आठवण येते का की स्कूल टाईम होता ना, लय चांगला टाईम गेलेला. बोटीवरनं म्हणजे बोलू तर असं म्हणजे कधी माझ्यावर काय मुसीबतचा टाईम आला ना, तर कोणत्या पण बोटीवर गेलो ना तर थोडेसे पैसे ना भेटून शिकतात. नाही, फोर्स नाही केला. मम्मी फक्त विचारलं मला तू जाशील काय बोटीवर, तर मी बोललो जाईन करून. आणि मग मी काहीतरी तो एप्रिलचा टाईम होता, 2023चा टाईम होता एप्रिलचा. आणि तेव्हा आम्ही म्हणजे काय आलं, आम्ही घरी झोपलो, मम्मी कॉल करत होती आणि मग मम्मी घरी येऊन बोलली कारण तू त्या दादाच्या बोटीवर जातो का. मी मग गेलो तिकडे बोटीवर. फर्स्ट डे म्हणजे मला मस्त वाटला होता, मस्त सगळे होते. पण नंतर नंतर सगळं काम वाढत गेला, सगळे लोक कमी होत गेले. परत आम्ही फक्त दोघं जण होतो. माझा एक फ्रेंड 4-5 दिवसांनी एक माझ्या फ्रेंडला आणलेला, तो पण जायचा नाही स्कूलमध्ये, त्याला आणलेला त्याच्यासोबत. मग आम्ही दोघं जायचो. तर आता तिकडे कसा मच्छी असते आणि परत एवढी नेट खेचायला लागायची डोल, आणि ती नेट खेचून परत एवढा वेळात घरी यायचा, लय कंटाळा यायचा त्याच्याने पण. हा पूर्ण बॉडी थकायचीच, कंटाळा पण यायचा परत मच्छी नसल्यावर. तेव्हा तर काय एवढा वाटायचं नाही, तेव्हा मजामध्ये आम्ही खेचायचो का की फ्रेंड होता ना एक समोर, तर फ्रेंड आणि मी खेचायचो. असा काय स्कूलने कॉन्टॅक्ट वगैरे काय नाही केला तरी
पण स्कूलमध्ये आम्ही आत्ता पण गेलो तेव्हा पण मिस लोक काय बोलले नाही काय करून तुम्ही याला नववीतला याचा पास रिपोर्ट आहे, तुम्ही याला आता 10वीत बसवा करून स्कूलमध्ये. तर असं पण काय बोलले नाही ना, कॉन्टॅक्ट केला स्कूल सोडल्यानंतर माहित नाही. आणि मी परत मस्ती पण करायचो थोडीफार, त्याच्यामुळे पण असून शिकतो. म्हणजे माझा तर त्यात काय हाय नाही, पण माझी पण एक चुकी आहे करून मी त्यांना करून दिला. का की आता माझाच भाऊ आहे, आता काय समजावणार याला, समजावून पण समजणारा भाऊ नव्हता म्हणून हे केला. नाही, आता फर्स्ट म्हणजे कधी आलो ना त्याच्या 4-5 दिवसांनी कळला. मी तेव्हा सिगरेट नाही फुकलेला. काय आम्हाचा तर मला कळलेला खेळता खेळता, ते 2-3 जण होते त्याचे पार्टनर आहेत, त्या लोकांनी सांगितलेला. हा ते तर आहे. का की म्हणजे आता आपण आपण ह्याच्यात कसं आहे, बोटीच्या ह्याच्यात आपली स्वतःची असली ना तर आपल्याला प्रॉफिट आहे, आणि पण आपली नसली ना तर आपल्याला एवढा काय प्रॉफिट नाही. का की ज्यांची बोट असते ना ती स्वतःची, त्या लोकांना ना जास्त पैसे जातात आणि जास्त त्यांना भेटतो कधी पण. का की त्यांचा सगळा असतो म्हणून त्यांना जास्त भेटतो, आणि जे आम्ही असतो ते आम्ही काम करणारे असतो त्याच्यामुळे आम्हाला एवढा काय प्रॉफिट नाही होत त्याच्यामुळे जास्त.